बीडच्या जिल्हाधिकारी कचेरी कार्यालयासमोर जर बघितलं तर अशा पद्धतीनं हजारोच्या संख्येने जे आहेत ते ठेवीदार जे आहेत ते ठिय्या आंदोलन करताना पाहायला मिळतात। ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल, साईराम मल्टीस्टेट असेल आणि इतर काही मल्टीस्टेट आहेत ते त्यांनी आर्थिक फसवणूक करून या ठिकाणाहून जे आहे ते पळ काढलेला आहे। यातील काही आरोपी अटकेत आहेत तर बरेच आरोपी जे आहेत त्या आरोपींना मात्र अद्याप अटक झाली नाही। त्यामुळे या सर्व आरोपींना अटक करून आमचे पैसे परत द्यावे अशी जी मागणी आहे ते आता करताना दिसते। माझ्यासोबत प्राध्यापक सचिन उबाळे ज्यांनी हे सगळं आंदोलन जे आहे ते गेल्या 2 वर्षापासून हे सुरू केलेलं आहे। काय सांगाल, नेमकी कशी सुरुवात झाली, काय मागणी आताची असेल? गेल्या 2 वर्षापासून ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड, साईराम मल्टीस्टेट बीड, राजस्थानी मल्टीस्टेट परळी, मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट बीड यासह बीड जिल्हा आणि मराठवाड्यातल्या लाखो ठेवीदारांचे पैसे गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून या मल्टीस्टेटमध्ये अडकलेले आहेत। यामध्ये प्रामुख्यानं धुनी भांडी करणाऱ्या महिला, शेतकरी वर्ग, सेवानिवृत्त कर्मचारी, छोटे मोठे व्यापारी ज्यांनी मुलीच्या लग्नासाठी पैसा ठेवला होता, मुलाच्या शिक्षणासाठी पैसा ठेवला होता, घरगाडा चालण्यासाठी, संसार चालण्यासाठी ज्या ठेवीच्या माध्यमातून या मल्टीस्टेटमध्ये पैसे ठेवले होते, परंतु या मल्टीस्टेटच्या चेअरमननं हे पैसे गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून या मल्टीस्टेटला कुलूप लावला असून मराठवाड्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यातील एकाही ठेवीदाराचे पैसे परत नाही मिळाले। त्याच्यामुळे गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून लढा सर्वसामान्याच्या बॅनरखाली साधारणतः उबाळे साहेब किती पैसा अडकलेला आहे, एकंदर किती कोटीवरती हा आकडा जाऊ शकतो? 3,700 कोटी रुपयांचा घोटाळा जो आहे तो एकट्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये आहे आणि जवळपास 1500 ते 1600 कोटींचा घोटाळा हा बाकी इतर साईराम असेल, राजस्थानी असेल, मराठवाडा अर्बन माजलगाव असेल, मुक्ताई असेल, त्याचबरोबर मासाहेब जिजाऊ असेल, याच्यामध्ये 1500 ते 1600 कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्यात आणि नुसत्या एका ज्ञानराधामध्ये 3,700 कोटी रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत। आता पुढचं पाऊल काय राहील? आज हजारोच्या संख्येनं तुम्ही इथं आलाय, आणखीनही जिल्हा प्रशासन तुमच्याकडे आलेलं नाही। आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती ठेवीदारांचा जन आक्रोश मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही आता इथं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आलोत आणि जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन देणार आहोत की आमच्या ठेवी तात्काळ देण्यात याव्यात। त्याचबरोबर जी काही पोलीस प्रशासनाने यांची प्रॉपर्टी जप्त केलेली आहे त्या प्रॉपर्टीचा लिलाव तात्काळ करण्यात यावा आणि ठेवीदाराला ठेवी तात्काळ देण्यात याव्यात। आणि जे फरार आरोपी आहेत आणि ज्ञानराधाच्या कुटे ग्रुपच्या ज्या संचालक आहेत अर्चना कुटे, यांना 15 दिवसात जर अटक नाही झाली तर हा जन आक्रोश आज बीड जिल्ह्यामध्ये हा आझाद मैदान मुंबईच्या आझाद मैदानावरती जन आक्रोश येत्या 15 दिवसानंतर येईल। 15 दिवसात जे आहे त्या आरोपींना अटक करावी अशी मागणी आहे। तर दुसरीकडे जे पैसे आहेत ते पैसे मात्र तात्काळ 15 दिवसाच्या आतमध्ये दिलं पाहिजे अशी जी मागणी आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास 1 तासापासून हे आंदोलन सुरू असलं तरी प्रशासन मात्र अद्याप या ठिकाणी आलेलं नाही। त्यामुळे आता हे जे ठेवीदार आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात। एकंदरीत 15 दिवसाच्या आत जर कारवाई झालीच नाही तर मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन आम्ही उपोषण करणार आहोत असा इशारा देखील आता या ठेवीदारांकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।